नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला आणि जो सल्ला आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी बदलत्या वातावरणामध्ये कोंबड्यांना अजिबात खाद्य म्हणून कांदा द्यायचाच नाही. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा हा अजिबात द्यायचाच नाही. पण सीझन चेंज होत असताना कोंबड्यांना कांदा का द्यायचा नाही? आणि सीझन चेंज होत असताना जर आपण सर्वांनी कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा दिला तर याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्याला एवढीच विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर बघा मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. मग सल्ला कोणता आहे? तर सल्ला एवढाच आहे बाबांनो, की आता वातावरणात बदल व्हायलाय. आता सीझन मोठ्या प्रमाणात चेंजिंगकडे आणि अशा परिस्थितीत आपण सर्वांनी कोंबड्यांना अजिबात कांदा द्यायचाच नाही. मग बदलत्या वातावरणात कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा का द्यायचा नाही? बदलत्या वातावरणात कोंबड्यांना जर खाद्य म्हणून कांदा दिला तर याचा वाईट परिणाम कोंबड्यांच्या तब्येतीवरती कसा होतो आणि याच्यामुळे कोंबड्यांवरती कसा आजार येऊ शकतो आणि कसा कोंबड्याचा जीव जाऊ शकतो, हे सगळं समजावून सांगणार आहे. घाबरवणं माझं काम नाही, पण सावध करणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी या ठिकाणी पार पाडणार आहे. ज्याला याच्यातून जे घ्यायचे ते घेऊ शकतात, पण तुमचा हा मित्र, तुमचा हा भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला हा महत्त्वाचा सल्ला आणि ही महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या रूपानं पाठवत राहणार. याचा आपण लाभ घ्यावा एवढीच आपल्याला नम्र विनंती. तर बघा मित्रांनो, आता वातावरणात बदल व्हायला लागले. दुपारी ऊन तापायला लागले, रात्रीच्या वेळी थंडी वाढायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये आपली जी कोंबडी आहे ती दुहेरी संकटात आहे. आपल्याला माहीत आहे की दुपारच्या वेळी वातावरणात गरमी वाढली आणि रात्रीच्या वेळी थंडपणा वाढला, तर अशा परिस्थितीत या दुहेरी वातावरणाचा कोंबडीवरती प्रतिकूल परिणाम होतो. आपली कोंबडी ही थंड रक्तपेशीची असते. थंड रक्तपेशीची म्हणजे काय? तर बाहेरच्या वातावरणाचा तिच्यावरती लगेचच परिणाम होतो. बाहेरच्या वातावरणात जर वाढलं तापमान तर तिच्या शरीरातलं सुद्धा तापमान वाढते आणि बाहेरच्या वातावरणात थंडपणा वाढला तर तिच्या शरीरातील तापमान घटते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की याचं एवढं काय घ्यायचं? पण लक्षात घ्या ना मित्रांनो, दुपारच्या वेळी तापमान या ठिकाणी जर वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते आणि रात्रीच्या वेळी तापमान कमी झालं की मग कोंबडीच्या शरीरातील तापमान घटते. असा बदल सातत्यानं दिवस रात्र होत असेल तर याचा परिणाम खूप वाईट होतो. कारण त्या वातावरणाशी कोंबडी जुळूनच घेऊ शकत नाही आणि वातावरणाशी जुळून घेऊ शकत नाही म्हणून कोंबडीची सर्व शक्ती खर्ची लागून जाते. म्हणजे काय होते? तर बघा मित्रांनो, आता काय कोंबडी काय जशाच तसं सोडणार नाही. वातावरणात बदल होऊ लागला की कोंबडी स्वतःच्या शरीरातील सगळी शक्ती एकवटते आणि सगळी शक्ती एकवटून त्या असणाऱ्या वातावरणीय बदलाशी संघर्ष करत असते. मग या संघर्षामध्ये मला सांगा, तिच्या शरीरातील सगळी शक्ती वापरल्या गेली तर काय होणार? अशा परिस्थितीमध्ये ती कोंबडी कमकुवत होणार. ती कोंबडी आपल्या भाषेत कमजोर होणार आणि मला सांगा, कोंबडी कमकुवत झाली, कोंबडी कमजोर झाली तर मग काय होणार? मग अशा परिस्थितीमध्ये हीच ती वेळ की ज्या वेळी बॅक्टेरिया आणि व्हायरस कोंबडीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणजे कोंबडीवरती जीवाणूजन्य आजार आणि त्याचबरोबर कोंबडीवरती विषाणूजन्य आजारांचा अटॅक होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी कोंबडीला कांदा खायला घातला तर तुम्हाला सांगतो, हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. कारण लक्षात घ्या, कांदा असतो थंड.
जेव्हा कांदा कोंबडीच्या शरीरामध्ये जाईल सध्याच्या परिस्थितीत, तर अशा परिस्थितीत कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होईल. कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झालं की बॅक्टेरिया आणि व्हायरसला शरीराच्या आत प्रवेश करण्यासाठी संधी प्राप्त होईल व आतमधलं तापमान थंड असल्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस त्या ठिकाणी धरू शकतील आणि त्यांचा जीव सुद्धा जाणार नाही. मग अशा फेवरेबल वातावरणामध्ये बॅक्टेरियाचा व व्हायरसचा प्रकोप शरीराच्या आत वाढणार आणि तुम्हाला सांगतो आपल्या कोंबडीवरती जीव घेण्या आजारांचं प्राबल्य वाढणार. यामध्ये खास करून आपल्या कोंबड्यांवरती मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. खास करून आपल्या कोंबड्यांवरती देवी, CRD, कोरायझा, डायरिया यांसारख्या आजारांचं प्राबल्य होऊ शकतो आणि कमकुवत असलेली कोंबडी त्या ठिकाणी गतप्राण सुद्धा होऊ शकते. मग लक्षात घ्या, बदलत्या वातावरणात जर आपण सर्वांनी कोंबड्यांना कांदा खाद्य म्हणून दिला तर एवढं सारं घडू शकते. मग अशा परिस्थितीत कांदा स्वस्त मिळतो या लोभात पडू नका. माझा खाद्य खर्च वाचेल या लोभात पडू नका. खाद्य खर्च तेव्हाच कमी होईल जेव्हा आपली कोंबडी जिवंत राहील आणि कोंबडीला जर जिवंत ठेवायचं असेल तर या बदलत्या वातावरणात कोंबडीला कांदा तर द्यायचाच नाही, पण त्याच सोबत जो ओला चारा आहे म्हणजे जे हिरवं खाद्य, मेथी घास, दशरथ घास, नेपियर गवत, गजराज गवत आणि त्यासोबत इतर हिरवळीचे असणारे तण हे द्यायचे नाहीत. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी जर या बदलत्या वातावरणात कोंबड्यांना खाद्य म्हणून कोरडा आहार दिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ज्या शक्तीची, ज्या सामर्थ्याची आवश्यकता त्या कोंबडीला आहे, ते सामर्थ्य आणि शक्ती या कोरड्या खाद्यातून मिळेल. म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या कोंबडीला सध्या बदलत्या वातावरणात आजारांपासून वाचवायचा असेल, तिचा जीव वाचवायचा असेल तर बदलत्या वातावरणात कोरडं खाद्य द्या. बदलत्या वातावरणात अजिबात ओलं खाद्य व कांदा देऊ नका. जर आपण सर्वांनी कांदा आणि ओलं खाद्य दिलं तर आपली कोंबडी आजारी पडून एक्सपायर होऊ शकते. हा माझा तुम्हाला मार्मिक सल्ला आहे, समर्पक सल्ला आहे की बाबांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर सलामत तो पगडी 50 आणि मुर्गी सलामत तो फार्म 50. मग अशा पद्धतीनं आपल्या कोंबडीला वाचवा. कोंबडीला वाचवण्यासाठी बदलत्या वातावरणात कांदा आणि ओलं खाद्य देऊ नका. फक्त आणि फक्त द्या कोरडं खाद्य. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही कळकळीची आपणास नम्र विनंती आहे, नम्रपणे हा सल्ला आहे की बाबांनो, सध्या कांदा देऊ नका. द्यायचाच असेल तर 15 मार्च नंतर द्यायला सुरू करा. तोपर्यंत कांदा अजिबात देऊ नका, नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, ही होती माहिती, ज्या माहितीनं तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचं योगदान आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी मिळू शकते आणि ह्या योगदानामुळे मला कुठंतरी बरं वाटेल 4-2 कोंबड्या आपल्यापाशी असणाऱ्या वाचल्या तर. नाहीतर सगळेजण म्हणाले तर माझ्या कोंबडीची टॉयलेट हिरवी व्हायली, कुणी म्हणाले पांढरी व्हायली, कुणी म्हणाले सर्दी झाली. अहो, सगळं व्हायलंय. तुम्ही आजार झाल्यानंतर त्या ठिकाणी उपचार करतात, पण आजार का आलाय कधी बघितलंय का? हेच बघत नाहीत, म्हणून अडचणी येतात. आणि मित्रांनो, हीच मदत मी तुम्हाला करणार आहे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून. होय मित्रांनो, आजवर सांगणारं कोणी नव्हतं, शिकवणारं कोणी नव्हतं, समजावणारं कोणीच नव्हतं आणि म्हणून आपली या ठिकाणी प्रगती थांबली. आणि आता घाबरू नका. तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मी आणि माझी टीम करणार आणि या असणाऱ्या मार्गदर्शनामुळे तुमच्या कोंबडीचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% पर्यंत कमी होईल. तुमच्या कोंबडीवरती व पिल्लांवरती रोग येणार नाही, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही सांगणार. लसीकरण केल्यानंतर जर चुकून-मुकून आजार आला तर तो आजार का आलाय, कोणता आलाय, कसा आलाय व त्यावर काय इलाज करायचा हे सांगितलं जाईल, ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी. आणि त्याचबरोबर मित्रांनो, कसं या ठिकाणी शेडची निर्मिती करायची, ज्याच्यामुळे आपल्या भांडवलाची म्हणा, मेहनतीची म्हणा, वेळेची म्हणा, जागेची बचत होऊन जाईल. लांबी, रुंदी, उंची हे सगळं समजावून सांगितलं जाईल व कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात आदर्श शेड निर्माण करून देण्याची या ठिकाणी मी गॅरंटी देतो की आम्ही मदत करू. त्याचबरोबर सरतेशेवटी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, पिल्ले, अंडे यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची हे सगळं समजावून सांगितलं जाईल. टेन्शन घेऊ नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे दिलं जाईल फक्त माफक शुल्कामध्ये. होय मित्रांनो, अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती तुमचं नशीब पालटणार आहे.
कारण तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी दररोज माहिती मिळणार आहे, ज्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता मी ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो, ज्यात सुरुवातीला एक लेक्चर, त्यानंतर पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन, की ज्यामुळं तुमच्या कोंबड्यांचा जीव वाचेल. आणि सरतेशेवटी आठवडाभरात जी काही प्रश्न निर्माण झाली आहेत, त्या सर्व प्रश्नांची मी लाईव्ह उत्तरं देत असेल. इतर दिवशी आपल्या समस्यांचं समाधान करतील आमच्या टीमचे महत्त्वाचे सदस्य लखन सर. तुम्ही त्यांना दुपारी 3 ते 8च्या दरम्यान 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करू शकतात, जिथं कॉल केल्यानं आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणास मिळून जातील, ज्यामुळं तुम्हाला यथोचित मार्गदर्शन वेळेवरती उपलब्ध होईल. मी गॅरंटीनं सांगतो, मी उदय लाड सोबत लखन सर, मी लखन सर आणि आमची टीम तुमचं सगळं या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन करून प्रश्नांची उत्तरं देतील, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मग काय, या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे? हा जर प्रश्न असेल तर एक सोपी प्रोसेस आहे. काय करायचंय? तर तुम्हाला 84 21 82 62 62 वर फोन करायचा आहे. फोन केला तर लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही काय करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 जो आहे, याच्यावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460, बस हा क्रमांक पाठवतील. यावरती ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा. असं केल्यानं अवघ्या ₹500 तुमचं रजिस्ट्रेशन होईल व अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळेल सखोल मार्गदर्शन, जे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा आपणास प्राप्त करून देत राहील. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटिंगची चिंता दूर करायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप आहे. मोफत आहे हा ग्रुप. तर यासाठी तुम्हाला WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे मार्गदर्शन आजवर कुणी देत नव्हतं, पण माफक शुल्कात आपण सुरू केले. जर तुम्हाला सुद्धा या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हायचं असेल व याद्वारे लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघत असाल तर अचूक मार्गदर्शनासाठी व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी तात्काळ संपर्क साधा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लक्षात ठेवा, प्रवेश हे मर्यादित आहेत. नाहीतर कधीही फोन केला मला नंबर लागेल असं होणार नाही. फार कमी जागा शिल्लक आहे. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की आपण बदलत्या वातावरणात कोंबड्याला कांदा का द्यायला नाही पाहिजे, दिला तर काय होऊ शकते, हे सगळं समजून घेतले. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.